गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण सुरुवात एका प्रश्नापासून करूया. खाली हाथ हम आए थे, खाली हाथ जाएंगे. बरोबर की चूक? बरोबर. कोण कोण बोललं बरोबर? एक, अजून दोन, अजून. खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे. बरोबर की चूक? ठरवून तरी घ्या, नक्की काय उत्तर द्यायचं. चूक की बरोबर? चूक आहे. सिद्ध करा. आपण जेवढं भोगले एवढे सुख आनंद दुःख ते घेऊन जातो ना आपण. फक्त वस्तू नाही घेऊन जात, पण आत्मरूपाने ते घेऊन जातो ना. आनंद, इच्छा, त्या सगळे घेऊन जातो. आपला हिशोब किताब घेऊन जातो. हिशोब हिसाब किताब लेके जाते. आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस येतो म्हणजे कशासाठी येतो? राहिलेले पहिल्या जन्माचे भोग भोगण्यासाठी येतो. आणि हे भोग भोगून आपण जातो. म्हणजे आपण खाली आत आलो नव्हतो आणि जाताना आपण सगळं काही सोडून मोक्ष प्राप्त करतो. तू मोक्ष प्राप्त करशील, पण ज्यांच्या वासना शिल्लक राहतात त्यांचं काय? तर खाली हात आए थे, खाली हात जाएंगे म्हणायला आपल्याला ते बरोबर वाटतं, पण नाही. आपण ना रिकामे आलो होतो, ना आपण रिकामे जाणार. मग आपण आपल्या सोबत बरोबर काय आणतो? सगळ्यात पहिले काय आणतो आपण? सगळ्यात पहिले आपण आपल्या बरोबर काय आणतो? टाइम. 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 किती वेळ मी इथं राहणार आहे, या भौतिक जगात मी किती वेळ राहणार आहे? ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात त्याच दिवशी डिसाइड होऊन जातं कधी जाणार आहेत. येस ऑर नो? मग तो योगी असेल, संन्यासी असेल, ज्याने शरीर धारण केलं, राम आणि कृष्णाने पण शरीर धारण केलं, पण ते पण एक दिवस गेलेत. मग ज्या दिवशी आलेत त्याच दिवशी रिटर्न तिकीट घेऊन आलेत. येस ऑर नो? समजलं की नाही? मग ते बरोबर आले होते तर काय घेऊन आले होते? कोणी जन्माला आलं, 4 तास जगलं, बाळ हृदयाला होल होतं, 4 तासात मरून गेलं. त्याच्याजवळ वेळ किती होता? कोणी 4 वर्षांनी मेलं पाण्यात पडून, कोणी 40 वर्षांनी मेलं हार्ट अटॅक येऊन, कोणी 60 वर्षांनी मेलं पॅरालिसिस होऊन, कोणी 100 वर्षांनी मेलं, कोणी 125 वर्षांनी मेलं. येस ऑर नो? बरोबर आहे. त्यांना काय घेऊन आले होते? काय घेऊन आले होते? टाइम, काळ. 2 नंबर बरोबर आहे. त्यांना काय घेऊन आले होते? कर्म. त्यांचे पूर्वजन्मातले कर्म आणि क्रिया आणि प्रतिक्रिया हा न्यूटनचा 3रा लॉ आहे. येस ऑर नो? विज्ञानात आपण शिकलेलो आहे की नाही? जर तुम्ही या जन्मात जी क्रिया केलेली आहे त्याची प्रतिक्रिया काहीतरी होईल ना भाऊ. या जन्मात जर तू चोरी केली असेल तर त्याची प्रतिक्रिया होते की नाही? आपल्याला पोलीस पकडून नेता की नाही? बरोबर. कोणाला आपण विनाकारण छळलं तर त्याची शिक्षा कदाचित हे भौतिक जगत आपल्याला देणार नाही. आपण सुटून जाऊ, एखादा खून आपला पचून जाईल, बरोबर आहे की नाही? कदाचित उद्याची सिया आणि तो चेतन सुटून पण जातील, कारण ती सोनम कपूर फिरून राहिली इकडे तिकडे म्हणे जामीनवर. येस ऑर नो? भौतिक जगताचे नियम काय आहेत की 100 निरपराधी सुटले तरी चालतील, 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराध्याला शिक्षा नाही झाली पाहिजे. आणि या तत्वानुसार आपली न्याय व्यवस्था चालते. त्याच्यामुळे अनेक लोक गुन्हे करतात पण सुटून जातात. येस ऑर नो? बघतायत की नाही तुम्ही? पण जर तुम्ही तो गुन्हा केलेला असेल तर तुमच्या अंतरात्म्याला माहिती ना, तुमच्या मनाला माहिती ना की नाही यार ते मी चुकीचं केलं. तर जर तू ही क्रिया केली असेल तर ही तुला प्रतिक्रियेच्या रूपाने भोगावी लागेल, चांगली किंवा वाईट, दोघं बरं का. जर एखाद्या व्यक्तीने खूप चांगलं कामं केली असतील तर त्याला ते भोगावं लागणार नाही असं नाही. चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे चांगले फळं मिळतात, वाईट गोष्टी केल्या तर त्याचे वाईट फळं मिळतात. हा नियम आहे की नाही सृष्टीचा? जर तुम्ही कडुलिंब लावला तर त्याच्या निंबोळ्या तुम्हाला आंब्यासारख्या गोड लागतील का? नाही. कडुलिंब लावला तर त्याला निंबोळ्याच लागतील, आणि आंबा लावला तर तुम्हाला गोड आंबे खायला मिळतील. हा कुणाचा नियम? मी बनवलेला नियम आहे का? हा कुणाचा नियम आहे? सृष्टीचा नियम आहे. मग
बोए पेड़ बबूल के आम कहां से आएंगे. आणि म्हणून तुम्ही कर्म करताना सावध राहा. कर्म करताना सावध राहा. तुम्हाला असं वाटत असेल की हे कर्म करताना मला कोणी बघत नाहीये आणि मांजर काय डोळे मिटून दूध पिते म्हणजे तिला असं वाटतं की आपल्याकडे कोणी बघतच नाही. आपण तुम्ही स्वतः प्रूफ आहात ना. येस ऑर नो. आणि तुम्ही स्वतः म्हणजे आत्मरूपाने परमात्म्याचेच अंश आहात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःपासून कसे वाचाल. तुम्ही स्वतःपासून कसे वाचाल. आणि जर तुम्ही स्वतःपासून वाचू शकत नाही तर सृष्टीच्या नियमापासून आणि परमात्म्याच्या काठीपासून कसे वाचाल. दिस इज माय क्वेश्चन. आता तुम्ही म्हणा बापरे बराच हिशोब मला चुकता करायचा आहे. काय काय शालिनी. येस ऑर नो. तुझीच अवस्था नाही अशी. अनेकांनी असे हिशोब पेंडिंग ठेवलेले आहेत की जे चुकते करायला लागतील. मग पहिलं मी काय सांगितलं. टाइम. मी हे चुकते कसे करायचे हे तुम्हाला माहिती का. हिशोब कसा चुकता कराल तुम्ही. पुण्यकर्म. सत्यानाश. पुण्यकर्म केला तर काय होणार. चांगले कर्म चांगले फळं लागतील. मग आंबे खात बसावं लागेल. अख्ख्या झाडाचे आंबे खाल्ले तर ते अपचन होऊन जाईल. अजीर्ण होऊन जाईल तुम्हाला. मोक्ष प्राप्ती होऊन जाईल. नाही. चांगले कर्म केल्याने तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणार नाही. लक्षात घ्या. चांगले कर्म केले तर चांगले फळ बघायला भेटतील. सिंपल विषय आहे. काय निंबोळ्या पेरल्यात तर निंबोळ्या खाव्या लागतील. बरोबर. आणि आंबे पेरलेत तर आंबे खायला लागतील. प्रॉब्लेम हा आहे की एक आंबा तुमच्याकडनं संपणार नाही. एक आंब्याचं झाड जर तुम्ही आंबे लावून टाकले तर ती आंबराई कधी संपायची तुमच्याकडनं. मग ती आमराई संपवण्याकरता तुम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. आता व्यंकटेच्या अंगात तर लई हे कंड आहे. काय आमदार बनेल, लोकांची सेवा करेल, असं करेल म्हणजे आमराई लावणार आहे हा. आणि आंबे खाऊन संपलेले तर विषय समजतोय का तुम्हाला. चांगले कर्म केलेत तुम्ही. चांगले कर्म केलेत म्हणजे काय की बोय पेड आम के. पण ते आंबे तुम्हाला खायला लागतील ना. मग काय करायचं. प्रॉब्लेम कळला का वेंकी. ते कोणतं झाड लावायचं ज्याला आनंदाची शांती. मला नाही माहिती. ते झाड लावायचं. तुम्ही सत्कर्म बघा. आंबे लावणे म्हणजे काय तुम्ही सत्कर्म करतायत. बरोबर की नाही. तुम्ही सत्कर्म केलेत. पण सत्कर्मांना चांगली फळं लागणार. नॉट नेसेसरी आंबा. चांगली फळं लागणार. त्या चांगली फळं तुम्हाला भोगायला लागणार. येस ऑर नो. तुम्ही लावलेले झाड कोण खाणार ते. यांनी लावलेलं झाड हे खातील, यांनी लावलेलं झाड हे खातील, त्यांनी लावलेलं झाड ते खातील. आणि तू लावलेलं झाड तुलाच खायला लागेल. मग तुझे कर्म तुलाच भोगावे लागतील की नाही. येस ऑर नो. चांगले असतील किंवा वाईट असतील. नियम काय आहे. तुझे कर्म तुला भोगावे लागतील. मग माझा प्रश्न तुम्हाला तोच आहे की आता काय करायचं. वाईट कर्म करू नये हे तर मला कळलं. पण आता चांगले कर्म करायचं पण संकट आहे. येस ऑर नो. येस ऑर नो. नक्की कळतंय का तुम्हाला. मग स्वतःचा बचाव कसा करायचा. टेल मी. जो सांगेल त्याला बक्षीस. शाबास. व्हेरी गुड. पटकन उत्तर यायला लागले. तर आता बक्षिसाची जरा मला हे कमी करायला लागेल. समर्पण. कारण मी तुम्हाला सांगितलंय जेव्हा तुम्ही एखादं कर्म कृष्णार्पित भावनेने करतात त्यावेळेस ते निर्बीज होतं. निर्बीज होतं म्हणजे काय त्या कर्माला फळ लागत नाही. आणि जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला सत्कर्म करा, कुकर्म करा, पण ते निर्बीज असले पाहिजेत. म्हणून तर जनाबाई मॅ काय म्हणते. हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता. भांडताना सुद्धा काय बोला. आता भांडणं हे सत्कर्म आहे का कुकर्म आहे. बरोबर की नाही. भांडणे चांगलं नाहीये जनरली. पण तुम्ही सत्कर्म करा किंवा कुकर्म करा. करताना हरी बोला म्हणजे कृष्णार्पित भावनेने करा. जेव्हा तुम्ही एखादं कर्म कृष्णार्पित भावनेने करतात तेव्हा ते निर्बीज होतं. मग आता व्यंकटेश म्हणेल आता तुम्हाला खून करायची परमिशन आहे, मी कृष्णार्पण म्हणून घेईल. व्यंकी तसं नको बरोबर भाऊ. हे नाही चालणार. कारण मग काय होईल. मग तुला भौतिक नियमांच्या आधारे काय शिक्षा भोगायला लागेल. भौतिक नियमांच्या अधीन राहून. तर त्याच्यामुळे कुकर्म करायची तुम्हाला परमिशन नाहीये. पण
बायचान्स चालता चालता एखादा शिदीड माझ्या पायाखाली येऊन लागला, मेला, बरोबर की नाही, किंवा एखादा बॅक्टेरिया माझ्या श्वासांमधून मरून गेला, ओके, तुम्ही अजाणतेपणे तुमच्या हातून घडलेली गोष्ट आहे, अजाणतेपणे घडलेली गोष्ट आहे. पण जाणून बुजून जर तुम्ही ज्ञानी असाल आणि जाणून बुजून जर तुम्ही चुकीचं कर्म केलं तर त्याची परतफेड करायला लागते. फॉर एक्झाम्पल, रामाने वालीवला मारलं, जाणून बुजून मारलं, काय जाणून बुजून मारलं, धोका देऊन मारलं, ज्ञान होतं, कर्म फेडावं लागलं पुढच्या जन्मात. विषय समजतोय की नाही समजतोय? आणि हा कर्मांचा विषय अतिशय गहन आहे, अतिशय गहन आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्म करताना सावध राहा. आणि सावध राहा म्हणजे काय करा? सावध राहा म्हणजे काय करा? अरे पटकन उत्तर द्या यार. सावध राहा म्हणजे काय करा? कृष्णार्पित भावनेने कर्म करा. येस ऑर नो? समजलं की नाही? कृष्णार्पित भावना, भावना महत्वाची आहे. मी एखाद्याच्या थोबाडीत दिली, त्या थोबाडीत देण्यामागे जर त्याचं कल्याण असेल, त्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला रिटर्न नाही मारत. येस ऑर नो? येस ऑर नो? पण जर मी विनाकारण मारलं तर, मग ते छोटं पोरग जर राहिलं तरी ते लगेच त्या थोबाडीत ठेवून देईल माझ्या. का मारलं बाबा मला? समजतंय का नाही? अगदी तसंच तुम्ही ज्यावेळेस एखादी कृती कृष्णार्पित भावनेने करतात त्यावेळेस ती निर्बीज होऊन जाते, तिला परत फळं भोगावे लागत नाहीत. तर पहिलं काय होतं? टाईम. दुसरं काय होतं? तिसरं, तुम्ही बरोबर येताना काय घेऊन येतात? तुमचे संस्कार. बरोबर येताना काय घेऊन येतात? संस्कार. मग संस्कार काय आहेत? या संस्कार म्हणजे काय? पूर्वजन्मात मी क्रोधी होतो, तर आता या जन्मात सुद्धा माझा स्वभाव जनरली कसा असेल? रागीट असेल. पूर्वजन्मात मी अतिशय साधना करून 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 ऑलरेडी माझं सत्वगुणाची वृद्धी झालेली होती आणि दया आणि करुणा माझ्या डोळ्यातूनच दिसत होत्या. तर या जन्मात माझा स्वभाव कसा असेल? ऑटोमॅटिक दयाळू असेल, करुणामय असेल. ऑटोमॅटिक मी सत्वगुणाकडे माझा काय असेल? माझी ओढ असेल. म्हणून तुम्ही इथं सगळ्यांना बोलू शकतात, पण सगळे इथे येत नाहीत. विषय लक्षात आला की नाही? इथं येऊन काय तुम्हाला पैसे द्यायला लागतात का? काही तुम्हाला वेगळं काही द्यावं लागतं का? काही तुमचा टाइम वाया जातो का? तसं म्हणाल गेलं तर तुम्ही चौघं पाच तर तुम्ही गॅरंटेड सांगाल की अरे किती लोक वेडे आहेत, फुकट मिळतंय. तुका म्हणे मांडले दुकानं देतो मुलावीनं साऱ्या वस्तू, पण तरी पण घेता येत नाही. तुला किती वर्ष लागले ग? 6 वर्ष लागले. समजतंय ना मी काय म्हणतो ते? मग आता तुझे संस्कार होते, तुझे पूर्वजन्माचे संस्कार होते की नको बाबा, नको, तिथं काय असतील आणि काय शिकवतील, आणि ते तर खूप बोलतात म्हणे, ते तर खूप रागवतात, ते अपमान पण करून देतात आपला, नको नको तिथं नको जायला. बरोबर की नाही? या अशा मनातल्या काय असतात? या शंका, कुशंका. आणि मग आपण सत्संगापासून दूर राहतो. काही लोक सत्संगापासून दूर राहायचे विचित्र वेगवेगळे कारण सांगतात बरं का. आता आम्ही रोज आरती करतो. खाली एक आमच्या आयफेल सिटी मध्ये एक सरदारजी राहतात आणि आता आरती करणं म्हणजे आमचं कॉमन रोजचाच आमचा परिपाठ येतो. संध्याकाळचा सत्संग, नम्रता, मुलं, आम्ही सगळे बसून आरती म्हणतो. आता आमची पारंपरिक आरती आहे. आता ती आरती म्हणताना आम्ही घंटी वगैरे वाजवतो. तर तो सरदारजी, खाली मी लिफ्ट मध्ये जात होतो, सर आप तो वैसे बहुत खुश मिजाज और अच्छे दिखते हो, लेकिन ये क्या इतना घंटी वंटी बजाते हो, इतना क्या भगवान भगवान करते हो, क्या संकट आ गया आपके ऊपर? त्याला म्हटलं, अरे बाबा, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. मैं तो खुश मिजाज ही हूं, मैं तो अच्छा ही हूं, मैं आनंद में ही हूं, लेकिन फिर भी मैं भगवान का नामस्मरण इसलिए करता हूं क्योंकि आगे मुझे दुख ना आए. मैं दुख नहीं चाहता, तुम चाहते हो. तुम्हारी जिंदगी में क्या है? नहीं नहीं, मेरी जिंदगी में फिलहाल तो खुशियां ही है, तो चालू करो आरती म्हणना. विषय समजला का तुम्हाला? या कालची घटना आहे बरं का. ही कालची घटना आहे, लिफ्ट मध्ये घडलेली. सांगायचा उद्देश हा आहे
संस्कार. त्यांचा सत्संगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, की बाबा हा माणूस एवढा देवदेव करतोय, याला काय संकट पडलं एवढं? अरे नाही रे बाबा, संकट पडलं म्हणून नाही, संकट येऊ नये म्हणून मी देवदेव करतो, हे समजायला यांना. आणि त्या माणसाचं वय किती माहिती का? 62 वर्ष. म्हणजे 62व्या वर्षी जर त्याच्याशी वाढलेली दाढी असा एकदम चांगला, आता त्याची जर अवस्था अशी असेल तर बापरे, थोडाच वेळ शिल्लक राहिला रे बाबा. लवकर करून घे आत्मकल्याण, लवकर करून घे. 62-65 वय जर असेल तर कोण काळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. म्हणून संस्कार. आता एखाद्या घरात एकदम सात्विक घर असतं, एकदम चांगलं असतं, 4 पोर असतात, 4 पोरांपैकी पहिला एकदम राम, दुसरा भरत, तिसरा शत्रुघ्न, बरोबर, आणि शेवटचा जो असतो ना तो अट्टल दारुड्या. असं का बरं होत असेल? असं का बरं होत असेल? संस्कार. अरे आमच्या घरात कोणी दारू पित नाही, आमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात नाही, सगळे एकदम काय, सगळे एकदम शुद्ध आणि सात्विक आहे. पण एक मात्र म्हणतो, काय म्हणतो, आपल्याला गोंधळ घालायला लागेल, तिखट करावं लागेल, बरोबर की नाही? गोड आपल्याला चालणार नाही, तिखटाचा नवस बोललेला आहे. एखादा असतो असा. सांगायचा मुद्दा हाय, चॉईस इज युअर्स. आता तुमचं वय काय, तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कुठे गेलं पाहिजे, पण नाही, अजूनही वासना शिल्लक आहे. काय खायची? तिखट खायची. आणि ती वासना शिल्लक आहे. म्हणून नातवासाठी काय मी केलेलं आहे? नवस केलेला आहे. नातवाचं लग्न मी तेव्हाच करेल, गोडाचा नैवेद्य नाही देणार, तिखट देईल. तिखट काय, तुझ्याकडे खंडोबा मागून राहिला का? तिखट कुणाला खायचंय? विषय समजून घ्या. आणि म्हणजे सांगायचा मुद्दा काय, मग आता त्या व्यक्तीचा दोष आहे का? नाही, हा त्या व्यक्तीचा दोष नाहीये. संस्कार, पूर्वजन्माचे संस्कार आणि त्या वृत्ती, वासना शिल्लक राहतात, वासना. आणि त्यांना जर सांगितलं ना, हो आता किती दिवस राहिले तुमचे, आता हे खाणं पिणं सोडा आणि आता काय करा, देवदेव करा. कोणी पाया पुढला जन्म, शिरीड नका जन्म भेटे ना मला, खाई घेऊ दे. सांगायचा मुद्दा संस्कार. मग काही मध्ये ह्या ऑटोमॅटिकच त्यांचे म्हणजे वयाचे 60, 62, 65 वर्ष होऊन जातात आणि तरीही तुमच्या या वासना शिल्लक राहतात. वासना शिल्लक राहिल्या असतील तर त्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण ह्या वासनांचा क्षय करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? तुम्ही म्हणणार की सर तुम्ही यांच्यावर टीका करतायत, तुमच्यावर टीका करतायत, तुमच्या बी काही शिल्लक असतील ना. हो, माझ्या शिल्लक आहेत म्हणून तुम्ही इथे आहे. प्रत्येकाच्या असल्याशिवाय, गाठोडा शिल्लक असल्याशिवाय तुमच्या समोर भौतिक शरीरात तो राहणारच नाही. येस ऑर नो? सगळं जर संपून गेलं तर मग तो तर मुक्त होऊन जाईल. आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत या वासना शिल्लक राहतात. मग तुम्ही म्हणाल सर मग तर मुक्तीचा मार्गच आम्हाला दिसत नाहीये. पण जो ज्ञानी आहे तो त्याच्या ज्ञान अग्नीने या वासना भस्मीभूत करून टाकतो. आणि म्हणून सतत अभ्यास बनत बन जा. दररोज मी तुम्हाला सांगतो, साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चाला. दररोज सकाळी 24 तासातले 24 मिनिटं या आणि प्राणायाम करा. प्राणो का आयाम. आणि जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात, अखंड नामस्मरण करतात, त्यावेळेस ते जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ना, हे जे जग आहे हे फक्त व्हायब्रेशन्स वर बनलेलं आहे. रेज युअर व्हायब्रेशन्स म्हणजे काय? खालचे व्हायब्रेशन जे आहेत, नकारात्मक व्हायब्रेशन जे आहेत ते काय आहेत? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद हे नकारात्मक व्हायब्रेशन्स आहेत. आणि दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद हे सकारात्मक व्हायब्रेशन्स आहेत. चॉईस इज युअर्स. तुम्हाला खाली जायचंय की वर जायचंय? जर वर जायचंय, त्या वर जायच्या क्रियेलाच मी म्हणतो आत्मोन्नती. आणि जेव्हा तुम्ही साधना,
सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चालतात, म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर चालतात, तेव्हा आपोआपच आत्मोन्नती व्हायला लागते आणि तुमच्यात काय वाढायला लागतं? दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वाढायला लागतं. आणि काय कमी व्हायला लागतं? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष. हे असं अचानक घडतं का? असं वीज चमकावी झुक असं असं घडतं का? नाही. दिस इज अ स्लो प्रोसेस. आज तुम्ही आंब्याची कोय पेरली, झुपकन उद्या तिथं झाड झालं, असं बघितलंय का तुम्ही? नाही. दिस इज अ स्लो प्रोसेस. अगदी तसंच आपल्यामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या विवेकाने दररोज वृद्धिंगत करावी लागते. आणि विवेक कधी निर्माण होईल? विवेक कधी प्राप्त होईल? सत्संगाने. बरोबर. मग सत्संग कसा मिळेल? सत्संग कसा मिळेल? संतांचे वाचनाने आता नाही ना, माझ्याकडे पुस्तक पण नाहीये, संत पण भेटत नाही. भेटले तर आसाराम बापू किंवा आपला कोणता बाबा, खरात बाबा, तसे भेटतात. नामस्मरण. सत्संग प्राप्त करायला काय पाहिजे? साधना. मग तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. नामस्मरण ही एक साधना आहे. नामस्मरण ही साधना आहे. उपवास तपास करणं ही साधना आहे. तुम्ही इथं दररोज येणं ही पण एक साधना आहे. आणि साधनेशिवाय सत्संग प्राप्त होत नाही. म्हणजे इथपर्यंत येत नाहीत त्यांना हा सत्संग भेटत नाही. येस ऑर नो? मग दुसरे ऑप्शन्स नाहीत का सत्संगाचे? आहेत ना. अरे ज्याला जे पाहिजे त्यांनी ते निवडावं. कारण मला माहित नाही कोणाचे संस्कार कसे आहेत. काहींना नाही बुवा ते फासफूस करणं आपल्याला अजिबात जमत नाही. नाही, त्याचे संस्कार नाहीत ते. मला काय आवडतं? मला मागे दत्त मंदिरात जायचं, दत्त मंदिरात जाऊन मस्त आरती म्हणायची, छान लोकांची कम्युनिकेशन करायचं, लोकांच्या घरी जायचं, वाढदिवसाला हे खायचं ते खायचं. काहींना आवडतं. बरोबर. आता हे काय? हा विषय कशाचा आहे? संस्कार. चुकीचं नाही, काहीही चुकीचं नाहीये. मी सगळ्यांचा स्वीकार करतो. तर सांगायचा मुद्दा काय होता? पहिला टाइम, बरोबर, तो घेऊन आलोय आपण. दुसरं काय घेऊन आलेलं आहे? कर्म. तिसरं काय घेऊन आलेलं आहे? आणि चौथी गोष्ट, या चारच गोष्टी आणतो बरं का आपण. चौथी गोष्ट म्हणजे गुण. आता मी एवढा प्रयत्न करून आलो, हार्मोनियम काही जमून नाही राहिलं बा मला. हार्मोनियम काही जमत नाही. थोडंफार येतंय, पण त्याला काही येतंय असं म्हणता येत नाही. हार्मोनियम शिकण्याचा मी प्रयत्न करतोय, तो गुण माझ्यात नाहीच आहे. विषय लक्षात आला का तुमच्या? नाहीच आहे. आणि कदाचित असेल तर थोडाफार असेल, म्हणून ते थोडंफार जमतं. एखाद्या व्यक्तीजवळ चित्रकलेचा गुण असतो, आणि माझे चित्र काढायचा मी प्रयत्न केला तर कुत्र्याची शेपूट मांजरीला आणि मांजरीची शेपूट हाती लावून जायची. बरोबर की नाही? माझ्यात तो गुण नाहीये. बरोबर आपण काय आणतो? गुण आणतो. बरोबर आणतो. येस ऑर नो? तुम्हाला समजतंय की नाही? आता जो गुण तुझ्यात नाहीच आहे, तो आपण स्वतःहून प्रयत्नांनी आणू शकतो आणि याच गुणाला वृद्धिंगत पण करू शकतो. आता कोणता गुण आणायचा? एखादा म्हणेल की मी चित्रकारीचा गुण मी आणतो बाबा स्वतःमध्ये, मी स्वतः प्रॅक्टिस करून ते शिकतो. जर मी या जन्मात चांगली प्रॅक्टिस केली तर पुढच्या जन्मात मी याच्यापेक्षा चांगला चित्रकार बनू शकेल. मागच्या जन्मात मी चित्र काढण्याची प्रॅक्टिस केली नाही, किंवा मागच्या जन्मात मी हार्मोनियम वाजवलंच नाही कधी, तर या जन्मात कुठे जमणार आहे मला? विशेष असा आहे. आणि एखादा व्यक्ती नाही दारू पिणं वाईट आहे, मला कळतं, पण ते दिसलं किंवा संध्याकाळ झाली की मला तिकडे जावंसच वाटतं. कारण काय? गुण, संस्कार, वृत्ती या त्याला तिकडे षडरिपू माते ओढती नरकी. काय? षडरिपू माते ओढती नरकी, सुखद तनूला मुकलो. हे चांगलं शरीर पण जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद, हे आपल्याला कुठे ओढतात? नरकात ओढतात. आणि सत्संगाने, साधनेने आपण काय केलं पाहिजे? त्यांच्यावर संयमाचा अंकुश ठेवला पाहिजे. संयमित जीवन जगणं म्हणजे काय?
संयमित जीवन जगणं म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाण यांच्यावर संयमाचा अंकुश ठेवायचा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच तिकीट फाडायचं. विनाकारण तिकीट फाटलं नाही पाहिजे, याला म्हणायचा संयमाचा विवेक. झेपलं का? नक्की का? चला आजचा विषय पूर्ण करूया. श्री गुरुदेव दत्त.